अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथून संत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळा आज सुरू होतोय आणि त्याची सुरुवात देखील झाली आहे। हजारो वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत। आपल्यासोबत आहेत अध्यक्ष पांडुरंगजी अभंग। कसं नियोजन आहे, कारण प्रथम वर्ष आहे, इकडे आळंदीची संत ज्ञानेश्वरांची पालखी, दुसरी त्यांच्या कर्मभूमीतून निघालेली ही पालखी, कसं बघताय दोन्ही? अतिशय आळंदी आणि देऊ या ठिकाणाहून ज्या पालख्या निघतात त्याच पद्धतीनं आपण रथ तयार करून आणलेला आहे आणि त्या रथापुढं एक आत्ताच कैलास भाऊनी जे सांगितलं की बुवा 3.5 लाख रुपयाला बैलजोडी त्यासाठी मुद्दाम खरेदी केलेली आहे आणि म्हणून ती बैलजोडी या रथाला राहणार आहे। त्याचप्रमाणे आमचे बैरागी सर म्हणून आहेत जैनपूरचे, त्यांनी इथं 2 अश्व आणलेले आहेत म्हणून माऊलीच्या पादुका घेऊन आणि त्या अश्वावर चोपदार बसून तिथं प्रत्येक ठिकाणी पहिलं रिंगण आपलं इथं एस.टी. स्टँडवर होणार आहे आणि म्हणून अतिशय उत्कृष्ट सोहळा हा इथून प्रस्थान होणार आहे, एवढंच मी या निमित्ताने सांगतो। किती वारकरी सहभागी आहेत, किती दिंड्या यात सहभागी झालेल्या आहेत आणि कसं मंगलमय वातावरण जे आहे ते निर्माण झालं? यावर्षी हा जो सोहळा सुरू करण्यात आलेला आहे त्यामध्ये जवळजवळ 20-22 दिंड्यांचा सहभाग आहे। त्यामध्ये काही मोठ्या स्वरूपाच्या सुद्धा दिंड्या यामध्ये आहेत। दरवर्षी दिंडी जातच होती, परंतु यावर्षी त्या दिंडीचंच विस्तारीकरण सोहळ्याच्या रूपानं केलेलं आहे आणि यामध्ये सगळ्यांनाच, सगळ्या वारकऱ्यांना, सगळ्या भाविक भक्तांना, साधू संतांना, महात्म्यांना आनंद आहे। सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे। देहू येथील आळंदी येथील संत ज्ञानेश्वरांची पालखी आणि या पालखीची भेट कुठं होणार आहे, काही नियोजन केलं? ज्ञानोबारायांच्या पालखीची भेट वाखरी या ठिकाणी दशमीच्या दिवशी 9 ते 10 सकाळी 9 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत त्यांनी आपल्याला वेळ दिलेली आहे आणि हा निर्णय ऐकल्यानंतर त्यांना देखील आनंद झालेला आहे। खरोखरच सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं आहे। आपल्यासोबत कैलास जाधव आहे, जे बैलजोडी आहे त्याचा मान तुमच्याकडे आता मिळतोय, कसं बघताय हा जो मान मिळतो आणि त्यातल्या त्यात ही पालखी पहिल्यांदाच आता मार्गक्रमण करणार आहे मोठ्या स्वरूपात? पहिल्यांदाच ही पालखी सोहळा निघतोय। ज्ञानोबारायांचे 750 वर्षे पूर्ण होतेत आणि त्या निमित्ताने हा पालखी सोहळा या ठिकाणी निघतोय आणि त्या निमित्ताने पहिलाच मान मला मिळतोय। म्हणजे मला आणि माझ्या गावाला, माझ्या कुटुंबियांना, यांना सगळ्यांना पहिला हा आनंद आमच्यासाठी एक अधुनित आहे। म्हणजे आम्ही ते व्यक्त करायला जरी ठरवलं तरी आम्ही करू शकत नाही। हा आनंद गेल्या सोहळा निघतोय त्यापासून, म्हणजे आम्ही म्हणतो आज नाही तर आम्ही 6 महिन्यापासून आमच्या दृष्टीने हा सोहळा निघलेला आहे आणि त्या दृष्टीने आमची तयारी चालू आहे। संस्थांमध्ये असतील, घरी असेल, म्हणजे हा पूर्ण सोहळ्याची जी तयारी आहे ती खूप अगोदरपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि ही आनंदवारी जी आहे आता पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि एकंदरीत जर बघितलं उत्साहाचं वातावरण प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते। मनोज गाडेकर, TV9 मराठी, नेवासा, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।